लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असताना त्यांना एका छताखाली दोघालाही संमतीने राहतात आणि मुलींना पत्नीसारखं आणि मुलाला पतीसारखं त्यांच्यामध्ये जे वैवाहिक फिजिकल रिलेशन असतात ते मेंटेन करण्याचे त्याच्यामध्ये अधिकार प्राप्त झालेले आहे. कुठलं पण नियम आहे की आपण कुठलीही एक कृती करतो तर कृती कशासाठी करतो की त्याच्या रस्त्यामध्ये अडथळे येऊ नये म्हणून किंवा बंधने येऊ नये म्हणून. आता तुमचा प्रश्न कसा आहे की कुठली बंधने येऊ शकतात तर का बंधने येऊ नये म्हणून हा करतात. आणि हा जो आहे ना कायदा नाही हा करार आहे. कारण ह्याचं जेव्हा नोंदणीसाठी तुम्ही जातो किंवा तुम्ही करार करण्यासाठी जातो त्याचं काय रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय तुमच्या नात्याचा करार हा नात्याचा करार केला जातो इथं. हां लिव्ह इन रिलेशन म्हणजे काय की बोथ पार्टीज मुलगा मुलगी आता ट्रान्सजेंडरला सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे. हां पण ह्याच्यामध्ये पण आता आपल्याकडे असं आहे की काही राज्यानुसार वेगवेगळे त्याचे स्टॅम्प आहेत, राज्यानुसार वेगवेगळे नियम आहेत. आता जर समजा उत्तराखंड असेल, राजस्थान असेल किंवा उत्तर प्रदेश असेल फक्त आपल्याकडे कसं आहे एकाच धर्माचे ही कन्सेप्ट आहे आजही. पण जर उत्तर प्रदेशमध्ये गेलं तर धर्म बदलला तर पहिल्यांदा काय करावं लागतं तुम्हाला धर्म परिवर्तन करावं लागतं. मग ते धर्म परिवर्तन केल्यानंतर एका धर्मात येऊन तुम्हाला हे कन्सेप्ट वापरता येते.